हायला ऊसाला खत टाकून 4 दिवस झाले आणि अजून 2 दिवसात पाणी नाही दिलं तर सगळं ऊस सुकून जाईन. थांब शेजारला विचारतो, तो काय ना काय मदत करेन पाण्याची. अरे प्रशांत भाई ऐक ना. बोल ना, काय काम आहे? अरे प्रशांत भाई, माझ्या ऊसाला खत टाकून 4 दिवस झाले आणि माझा बोर पण पडलाय. तू 2 दिवस पाणी दिलंस तर लय बरं होईल, आणि जर तो पाणी नाही दिलं तर माझा सगळा ऊस सुकून जाईन बघ. नाही रे बाबा, तू तुझं बघ. मला तर ऊसा इथं पाणी कमी पडलेलं आहे. मला तर ऊस इथं वाळायला लागलाय. प्रशांत भाई, मी तुझ्या पाया पडतो रे. फक्त एक पाणी दे. जर तो पाणी नसेल दिलं माझा सगळा ऊस मरून जाईन. नंतर तर पाऊस येणारच आहे ना. अरे तुझ्या भावाची मोटर चालू आहे ना, जा ना त्याला पाणी माग. इथं मला पाणी कमी पडायला लागलंय, देत नसतो, जा. मायला आमचं सोम त्याच्या पुढे हात का जोडायला आहे? ए सोम, सोम, काय रे त्या प्रशांतला काय बोलत होतास तू? काय झाले का? आणि त्याच्या पुढे हात का जोडत होतास तू? काय झाले का सांग ना. काय नाही रे दादा, राहू दे, तू तुझं बघ, जात. अरे सोम, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू मला विचारतोस तुला काय करायचंय? हो सोम, तू कोणा पुढे हात जोडलेला मला जमणार नाही. तुझी काय अडचण आहे मला सांग. हे तो भाऊ खंबीर आहे तो यासाठी. काय नाही रे दादा, ऊसाला खत टाकून 4 दिवस झाले आणि माझा बोर पण बंद पडलंय. आणि प्रशांतकडे गेलो 2 दिवस पाणी मागायला आणि तो पण नाही म्हणलाय. अरे तू काय जरा पागल आहेस का? तुझा भाऊ अजून जिवंत आहे ना. मला मागायचंच ना तू पाणी. लोकांकडे हात जोडायची काय गरज आहे तुझी? मी तुला पाणी नाही म्हणलो असतो का? अरे तसं नाही रे दादा, आपल्या घरी लय मोठे भांडण झाले, त्यामुळे मी तुला पाणी मागितलं नाही. मला वाटलं तू नाही म्हणशील. अरे वेड्या, भांडणं झाली म्हणून काय झालं? भांडणं झाली घरी. मी तुझा भाऊ, तू माझा भाऊ. तू विसरलास का? अरे वेड्या, आपण दोघं एका जायचे लेकरं ना रे. माझं रक्त आणि तुझं रक्त एकच ना. मला जर लागलं तर त्रास तुला होणार आणि मला जखम झाली तर रक्त तुला येणार आहे ना रे. अरे वेड्या, असं लोकांपाशी जाऊन हात जोडण्यापेक्षा मला जर म्हणलं असता दादा मला 2 दिवस पाणी दे, माझा ऊस वाळून चाललाय, तर मी तुला नाही म्हणलो असतो का रे? तुझा अख्खा ऊस मी भिजवला असता. इतकुशी छोटीशी गोष्टच तू सांगू शकला नाहीस मला. हे अक्षोम, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपल्यावर संकट येतं ना, हे लोक कधीच कामाला येत नाहीत रे. भाऊ भाऊच कामाला येतात. हे बघ दादा, मला माफ कर, माझ्या लय मोठी चुकी झाली. आपले भांडण झाले त्यामुळे मला वाटलं तू पाणी देणार नाहीस, पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता. पण मला आत्ता कळालं, ज्यावेळेस आपल्याला संकट येतं तेव्हा आपलाच भाऊ कामाला येतो.